माझा हेतू कोणाचंही मन दुखवण्याचा नाही, कोणालाही त्रास देण्याचा नाही किंवा आमची जी काही सदस्य कमिटी आहे त्यांचं सुद्धा हेच म्हणणं असतं. गोपाळताई, आपण सगळे निर्णय मीटिंग मध्येच घेतो ना, असतात ना मीटिंग मध्ये निर्णय, त्याच्यामुळे सगळ्यांना विचारात घेऊनच आम्ही त्या ठिकाणी काम करत असतो आणि चांगला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून तुम्ही सुद्धा आमचं काही कुठं चुकत असेल तर आम्हाला मार्गदर्शन करा. आपण भविष्य काळामध्ये महिलांसाठी आपण एक चांगला कार्यक्रम घेणार आहोत. महिलांच्या प्रशिक्षणासाठी गावामधील जेवढे बचत गट आहेत त्या सर्व बचत गटांनी आपल्या असणाऱ्या पूर्ण कमिटीची अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सगळ्या महिलांची यादी तयार करून फोन नंबर सह ग्रामपंचायत मध्ये आपली नोंदणी करा. आम्ही बरेचसे काही प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेणार आहोत. त्याच्यामध्ये जर आपली नोंदणी नसेल तर आम्हाला तुम्हाला निमंत्रित करता येणार नाही. बचत गटाच्या व्यतिरिक्त ज्या काही महिला आहेत त्यांना जर वाटत असेल की आपण काहीतरी वेगळा रोजगार केला पाहिजे, त्यातनं आपल्याला उत्पन्न मिळालं पाहिजे, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण प्रशिक्षणाचा कार्यक्रम पुढील काही दिवसांमध्ये घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहा. नाही म्हटलं तरी आपल्या गावामध्ये प्रत्येक कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती चांगली असते आणि महिलांसाठी सुद्धा काहीतरी चांगलं काम आपण करणं गरजेचं असतं. त्या दृष्टिकोनातून आपण ती प्रशिक्षणाची कामं भविष्य काळामध्ये घेणार आहोत. त्यामुळे माझी विनंती राहील की आपण सर्वांनी आपल्या बचत गटाची नाव नोंदणी त्याच्यामध्ये करा. आपले जे काही ग्रामस्थ आहेत वेळोवेळी ग्रामसभेला उपस्थित असतात. महिला बऱ्याचशा ग्रामसभेला उपस्थित राहत नाही, परंतु आज भरपूर मोठ्या संख्येने महिला ग्रामसभेला उपस्थित राहिल्या. माझा हेतू हा आहे की ज्या काही शासकीय योजना येतात त्या तुमच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे. या दृष्टिकोनातून तुम्ही ग्रामसभेला उपस्थित राहा. गावामध्ये काय चाललंय, नक्की कुठले निर्णय होतात आणि कशावरती काम चालतं हे तुम्हाला पण कळलं पाहिजे, कारण ग्रामसभा हा गावच्या विकासाचा कणा असतो. म्हणूनच आपण जी काही डिजिटल ग्रामपंचायत केली ती डिजिटल ग्रामपंचायत यासाठी केली की ग्रामसभेमध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा. आणि म्हणून डिजिटल ग्रामपंचायतचा सगळ्यात पहिला महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत, पहिली ऑनलाईन ग्रामसभा घेणारी ग्रामपंचायत ही कांदळी ग्रामपंचायत, याचा मला खरं तर प्रामुख्याने अभिमान वाटतो. हे सर्व झाले ते तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे. आणि भविष्य काळामध्ये तुम्ही सुद्धा त्या डिजिटलचा जो काही युग आहे त्याचा फायदा निश्चित त्याच्यामध्ये घ्या. जे कोणी बाहेर असतील त्यांनी त्या ग्रामसभेमध्ये ऑनलाईन सहभाग नोंदवा. त्याचप्रमाणे ज्या काही शासकीय योजना आहेत त्या सर्व शासकीय योजनांची माहिती त्या ऍप मध्ये आहे. कांदळी ग्रामपंचायत या नावाने प्ले स्टोअरला ते ऍप आहे. आपण सर्वजण डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवा. थोड्याच दिवसामध्ये तुम्ही घर बसल्या दाखला आपला काढू शकता. घर बसल्या तुम्ही ग्रामपंचायतचा सर्व कर भरू शकता. हे सर्व आपण त्या ऍप मध्ये टाकलेलं आहे. फक्त त्याला आपल्याला बँकेचं पेमेंट गेटवे येणं बाकी आहे, त्याच्यामध्ये थोडंसं काम राहिलंय. बाकी सर्व गोष्टी त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचा इतिहास असेल, गावातील इतंभूत सर्व माहिती असतील, देवदेवतांची मंदिरे असतील, आपल्या गावामध्ये पुरुष संख्या, महिला संख्या, गावची लोकसंख्या, आपल्या गावामध्ये शिक्षण संस्था किती, शाळा किती, अंगणवाड्या किती, या सर्वांची माहिती त्याच्यामध्ये आहे. रोज हवामान खात्याचा SMS येतो. आज पाऊस पडणार आहे की ढगाळ वातावरण राहील की काय वातावरण राहील, याची सर्व माहिती त्याच्यामध्ये रोज त्या ऍप मध्ये येत असते. शेतकऱ्यांच्या हितासाठी तुमचा टोमॅटोचा, कांद्याचा किंवा जे काही पिकं आहे त्याचा बाजारभाव नक्की मार्केटमध्ये महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये काय चालू आहे तुम्ही घर बसल्या तो पाहू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या ज्या काही गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही तशा सविस्तर बातम्या सुद्धा त्या बऱ्याचशा त्याच्यामध्ये येत असतात. तुम्ही ऑनलाईन घर बसल्या ग्रामपंचायतमध्ये तक्रार सुद्धा तुमची नोंदवू शकता. तुम्ही घर बसल्या तुमच्या ज्या काही अडचणी असतात त्या सुद्धा त्या ऍपमध्ये तुम्ही टाकू शकता. अशा बऱ्याचशा काही गोष्टी त्या ऍपमध्ये आहेत. त्या ऍपचा तुम्ही सुद्धा सगळेजण मिळून वापर करा. मी पुन्हा एकदा आपण सर्वजण उपस्थित झाला आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो, धन्यवाद देतो. बोलण्यासारखं खूप आहे. खरं तर दादांना नारायणगावला कार्यक्रम 4चा होता. वळसे पाटील साहेब तिथे त्या ठिकाणी आलेले आहेत, पण मी दादांना सांगितलं तिकडचा कार्यक्रम सोडा, 10 मिनिटं तुम्ही इथे येऊन जा. आमच्या महिला सगळ्या त्या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत आणि तुम्हाला लगेच आम्ही त्या ठिकाणी मोकळं करतो, तुम्ही 1-5 मिनिटं या. म्हणून दादा आले. मी पण जास्तीचा काही वेळ घेत नाही, बोलण्यासारखं भरपूर आहे. आपण अजून पुढील कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी चांगलं नियोजन करू. तुमच्या काही सूचना असतील त्या सुद्धा आपण भविष्य काळामध्ये या ठिकाणी नक्कीच नोंदवा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानून थांबतो.